सांब सदा त्रैलोक्य संपदाल्लेखन विद्वे सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारकं तां धर्मचारिणं शम्भो मे परमं शिवम्। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करू। प्रतिनित्य आपण श्रवण करत आहात आणि या सद्वेळेचा सदुपयोग अनेक भाविकांच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे। हे वेळ सर्वांच्या जीवनात मिळणं फार कठीण आहे। काय करील प्राणी कर्म बळीवंत,
कर्म बलिष्ठ असेल असा हा सत्कार्यामध्ये सेवा घडणं फार कठीण आहे. म्हणून आखरी तुम्हाला एक शब्द बोलून गेलो मी, आठवण आहे की नाही तुम्हाला? कुठं रुकले होते आपण? कुठं रुकले होते? ब्रेक लावलं होतं ना? हा, प्रधानमंत्री. बर, ठीक आहे, हुशार आहे. आपल्याला काय व्हावं वाटते, अपेक्षा काय असते? प्रत्येक व्यक्तीचा अपेक्षा असतो मोठ्या पदावर आपण बसावं. मोठ्या पदावर बसण्यासाठी काय करावं लागतं? मोठ्या पदावर आपल्याला जायचं आहे असेल तर आपण काय करावं लागते? मोठा पद आपल्याला मिळायचं असेल तर पद आणि किंवा पदवी, लक्षात आलं का? पदवी प्राप्त करून घेण्याकरता किंवा पद प्राप्त करून घेण्याकरता काय केल्याने आपल्याला ते पदवी प्राप्त होते? सर्वात मोठा पदवी. मी साहेबांना सांगितलं खुर्चीवर बसा, तरी सुद्धा इथं बसले. मोठा पदावर जाण्याकरता प्रत्येकांचा अपेक्षा असतो, परंतु पदावर जाण्यासाठी काय करावं लागते आपल्याला ते कळत नाही. म्हणून पद आम्हाला मिळत नाही. पद मिळविण्यासाठी आम्हाला कळत नाही, कळाल्यानंतर ऑटोमॅटिक ती पदवी प्राप्त होते. सांगता सांगता तुम्हाला इंद्राचा गोष्टी बोलत होतो. लास्ट बसवण्णा, अण्णा बसवण्णा काय म्हटलंय? ब्रह्म पदवीय नोल्ले, विष्णू पदवीय नोल्ले, रुद्र पदवीय नोल्ले, मताव पदवीय नोल्ले नय्या. कन्नडमध्ये आहे. प्रधानमंत्रीचा पदवी या ठिकाणी झाले ते मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, गृहमंत्री, जे मंत्री आहे हे मंत्री होण्यासाठी कितीतरी तळमळ करावं लागतं. तुम्हाला माहिती आहे किती प्रचार करावा लागलं, किती तळमळ करावं लागलं, किती रॅली काढावं लागलं, किती मीडियामध्ये बोलावं लागलं. उगा सहज होते का पदवी? ते पदवी हासिल करण्याकरता सुद्धा प्रयत्नशील असतो. परंतु हे पदवी शाश्वत नाही. शेवटपर्यंत हे पदवी राहतात म्हणून काही गॅरंटी नाही. पुत्रा म्हणणारे कोणीतरी येणार आहे. आता आम्ही पाहत असताना कितीतरी प्रधानमंत्री गेले आतापर्यंत. कायमस्वरूपी एकच प्रधानमंत्री आहे का? नाही. मौजूदगीमध्ये कोण आहे प्रधानमंत्री? आता सध्या कोण आहे? मोदी आहे की नाही? काय अनुमान आहे? सध्या मोदी आहे. मोदीचे पहिले कोण होते? मनमोहन सिंग होते की? त्याच्यापेक्षा पहिले असं कितीतरी झाले ना. इंदिरा गांधी पासून आम्ही बघत आलेले आहोत. इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह गांधी, नरसिंहा काय, PV नरसिंहा, VP सिंग, देवेगौड, कितीतरी झालेत. सांगायचं तात्पर्य हे पदवी शाश्वत नाही. ठीक आहे. त्याच्यापेक्षा भारी पदवी इंद्र पदवी.
इंद्र पदवी येई हात काहीतरी कोणता पदवी आहे, कोणता पदवी ही हातात एक श्लोक आहे बघा. ठीक आहे. इंद्र पदवी, इंद्र पदवी. इंद्र कुठं राहतो? स्वर्गात राहतो. स्वर्गाचं सुख, स्वर्ग सुख. स्वर्गात असलेले इंद्र त्यांच्याबद्दल बोलत होतो. त्यांना वाटलं ह्याच्यापेक्षा भारीचा पदवी कोणती आहे? स्वर्गापेक्षा पदवीवर मी बसलेले आहे, ह्याच्यापेक्षा भारीचा पदवी कोणती आहे असं विचार करत त्या ठिकाणी बसलेले आहे. तिथं बसून भूलोकाप्रती त्यांच्या लक्ष लागलं. तिथं भारी भारी अप्सरा असलं तरी सुद्धा त्यांना समाधान नाही. आखरी भूलोकावरती असलेले अहल्याचा प्रती त्यांच्या डोळा लागला त्या ठिकाणी. कितीतरी इंद्र होऊन गेले, एक इंद्र नाही, बरेचसे इंद्र होऊन गेले. 14 मनवंतर झाल्यानंतर ब्रह्माचा एक दिवस होते म्हणे. ब्रह्माचा एक दिवस. अशा प्रकारे इंद्र अनेक अनगिनत होऊन जाते. तोपर्यंत एक चौकडी, कलियुग, त्रेतायुग, सतयुग, द्वापार युग मिळून एक चौकडी होते. ते असं त्याच्याकडे आणि गेलं तर बरंच लांब होत ते काम. काय वाटलं त्यांना? खाली बघितलं. बघून सत्संग चालू होत. सुखदेवजी राजा परीक्षिताला सत्संग सांगत होते, प्रवचन सांगत होते. सुखदेव मुनी आनंदानं त्या ठिकाणी ऐकून घेत होते. त्यावेळे इंद्राला वाटलं बृहस्पतीला तो विचार केला. देवगुरु बृहस्पती स्वर्गापेक्षा भारी मोठा सुख कोणते आहे म्हटलं तर सुखदेव मुनी त्या ठिकाणी राजा परीक्षिताला सत्संग सांगत आहे. ते सत्संग ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल ह्याच्यापेक्षा भारीचं सुख कोणती आहे. आता तुम्ही काय करू लागलात? आता सत्संगामध्ये बसून आहात. इथं इंद्राला यायचं कशाला? इंद्रा पदवी अपेक्षा मोठा सुख त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणून इंद्राला कळालं. त्या ठिकाणी तो इंद्र अमृत कलश घेऊन आला तिथं. ते रिश्वत द्यावावं आणि त्यांच्याकडून ऐकून घ्यावं. सत्संग चालू होत. त्यावेळी त्यांनी सांगितले सिंहासनावर बसलेले सुविधा आहे त्याला, कोणाला? इंद्राला. त्या ठिकाणी तुमच्यासारखे सगळं खाली बसलेत. मला सत्संग ऐकायचा आहे. बसा म्हणले. अरे मी इंद्र, स्वर्गामध्ये राहणारा माणूस, मला सिंहासन नाही, काय नाही, कसं बसता येते? मला एकट्यालाच ऐकायचं आहे, सगळ्याला हाकलून टाका म्हणले. सगळ्यांसोबत मला ऐकायचं नाही. तर त्यावेळेला तो कळश त्याला दिले. हे अमृत आहे. गुरुवचनम दृष्ट्वा सुधा भीता दिवंगता. अमृत हे घेऊन तू वापिस घेऊन जा. अमृत हे आपल्या सत्संगाला तो समान करू शकत नाही.
त्या ठिकाणी जागा नसल्यामुळं, अभिमान असल्या कारणानं तो व्यक्ती अमृताचा कळस वापिस घेऊन गेले. ह्याचा अर्थ देवता लोकांना सुद्धा सत्संग ऐकायचं काय परमिशन नाही. देवता लोक सुद्धा या ठिकाणी बसून ऐकू शकत नाही. मनुष्य होऊन जन्माला आला तरच सत्संग ऐकता येते, नाहीतर ऐकू शकत. म्हणून ब्रह्म पदवी अनोल्ले, ब्रह्माचा पदवी मला गरज नाही. कोण म्हणतात? अण्णा बसवांना. विष्णू पदवी अनोल्ले, विष्णूचा पदवी नको आहे. रुद्राचा पदवी नको आहे. फक्त शिवभक्ती करण्याचा पदवी, भक्तांचा पदवी देऊन मला बिलकुल व्यवस्थित ठेव, मला काही गरज नाही म्हटलं. तर हे जो पदवी आहे तुमचं, हे पद कोणीही काढून घेऊ शकत नाही. मोक्ष मिळून घेण्याकरता एकमेव साधना आहे. मनुष्य जन्माला येऊन मुक्ती मिळून घ्यायचा असेल तर भक्ती करावा लागेल, सत्संग ऐकावा लागेल. त्या व्यक्तीला मुक्ती मिळतो. मुक्ती बी मिळतो, 4 तारीखला नुक्ती बी मिळतो. या ठिकाणी मुक्ती बी आहे, नुक्ती बी आहे. भरपूर नुक्ती. भक्ती, मुक्ती, नुक्ती. बघा, हे ती स्वर्गामध्ये मिळणार नाही. दररोज तुम्हाला पोळी, दररोज पोळी, दररोज पोळी खाऊ वाटते का? नंतर काय वाटते? थोडं मिरची रोटी खाऊ वाटते. स्वर्गात मिरची रोटी मिळत नाही. मिरची रोटीसाठी त्याला तरसावं लागते, परंतु तरी सुद्धा त्याला मिळत नाही. स्वर्ग सुख म्हणजे सुख. दुःख असेल तर सुखाचा किंमत आहे, दुःखच येत नसेल तर सुखाचा किंमत नाही. तर अनेक देवी देवता त्या भूलोकाला येण्याकरता तरसत राहतात. मन्मथ माऊली, अण्णा बसवण्णा, अनेक जे महान महान आत्मा या ठिकाणी येऊन भक्तांचा कल्याण करता, भक्तांचा कल्याण करता त्यांच्या जन्म आहे. कितीतरी जन्म आपण घेतो, त्या जन्मामध्ये सेवा करण्याचा संधी क्वचित लोकांना मिळते. बरेचशे वेळ मी तुम्हाला बोललेले आहे. 100 माणसामध्ये एक माणूस शूर माणूस राहतो. शतेषु जायते शूरा. 100 माणसं जमा केल्यानंतर त्याच्यामध्ये हिम्मतवाला एक व्यक्ती मिळते. 1000 व्यक्तीमध्ये एक पंडित मिळतो. 1.5 पंडित विठ्ठलासारखं बोलणारे. लुगडं घालून नाचणं काही कमी आहे का? हिम्मत लागते. त्यांच्या महिलासारखा नाट्य करणे, महिलासारखा बोलणे, महिलासारखा बोट ठेवणे गालावर, ते काही कमी आहे का गोष्टी? हिम्मत लागते. सहस्रेषु पंडिता. 1000 व्यक्तीमध्ये असे एक पंडित माणूस निघतो. वक्ता माणूस 1-1 तास 2-2 तास इथं माईक घेऊन बोलणारे 10,000 मध्ये एक व्यक्ती भेटू शकतो. बिलकुल माईक काढून घ्यावं लागतं. गप्प बसा आता काय म्हणून नाहीतर पेटी तर जास्त वाजावं लागतं. म्हणजे ह्याचा अर्थ लवकर सोडा, आम्हाला महाराजांचं ऐकायचं आहे.
कधी कधी असं होते की नाही, किती लोकांचं दसहस्त्र येसू 10,000 मध्ये एक व्यक्ती फुल्ल बोलणारा मिळतो. असा बसल्या ठिकाणी बोलणारे भरपूर राहतात, परंतु इथे येऊन उभा टाकून बोलावं लागते ना, इथं सुद्धा हिंमत लागते. हे झाले कसं तरी मिळतात. वत्ता दससहस्रेषु दाता भवती न वा. दाता शिवदास म्हणे दाता. दाता म्हणजे कोण? दाता म्हणजे कोण? देणारा माणूस दाता, घेणारा माणूस घेता. हा, घेताना आनंद वाटते की काय देताना आनंद वाटते? इमानदारीनं सांग. घेताना वाढा हो वाढा आनंद वाटते. ज्यावेळेस तो देतो त्याला आत्मामध्ये एक प्रकारचे आनंद त्या व्यक्तीला मिळते. घेताना दीन व्हावं लागते, देताना दीन व्हायचं गरज नाही. त्याची एक आनंद असतो त्याला. देण्याचा जो आनंद आहे, न कर्मणा न प्रजया न धनेना त्यागे नैके अमृतत्व मानुष हो. त्यागामध्ये आनंद असतो. म्हणून दाता 10,000 मध्ये एक व्यक्ती बोलणारा निघतो, परंतु देणारा व्यक्ती भेटतो या न भेटतो काही सांगता येत नाही. परंतु आमच्या या कार्यक्रमाला काही बोटावर मोजण्यासारखे. आता माताजी म्हणत होते, एक व्यक्ती संपूर्ण टोटल लाडू दिलेले आहेत. एक व्यक्ती कालच तुम्ही ऐकलात भाजीपाला दिलेले, टोटल भाजीपाला लागणारे एकच व्यक्ती. आणि तुम्ही काल ऐकलात एकमेव व्यक्ती टोटल तेल किती लागणार आहे टोटल त्यांनीच देणार आहे. आणि काल देगलूरमध्ये थोडासा चक्कर मारून आलेत आमचे कार्यकर्ता. आम्हाला लागणारा टोटल डाळ त्या ठिकाणी मिळालेली आहे. अशा प्रकारे 4-5 व्यक्ती आम्हाला मिळालेत. आता आमच्या या कार्यक्रमाला संपूर्ण टोटल लागणारा बीपीटी तांदूळ, टोटल तांदूळ एकमेव जोडी या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. तांदूळचा संपूर्ण टोटल व्यवस्था हे सतीपती आम्हाला केलेले आहेत. सतीपती गळंदाद भक्ती हितवप्पदु शिवांगे निरंतर गुरुमाऊली असताना तेव्हापासून त्यांच्या सेवा चालू आहे. जन्नीकेरी बिरादार साहेब, तर बिदरला त्यांच्या निवास आहे. तुम्ही आला होता त्यांच्या वास्तुशांतीला, आलती की नाही? रुद्रसंग वगैरे झाले. हा, मोठं भव्य बंगला त्या ठिकाणी उभा केलेले आहे. बंगला उभा करणं मोठा नाही, परंतु एवढं मोठा अंतःकरणानं हे सेवा करणं हे फार मोठी गोष्ट. मन मोठा, शरीर मोठा की मन मोठा? मन मोठा. किती बी छोटा माणूस राहू दे, परंतु मन मात्र. चॉकलेट किती पाहिजे रे? चॉकलेट किती पाहिजे? एवढं किती पाहिजे? एवढं एवढं पाहिजे. लेकर कसं करतात? पेढे किती पाहिजे? मागे लागतात हात त्यांचे, तेवढं पाहिजे. काय लेकरू लहान आहे, त्यांचं मन किती आहे? फार मोठं आहे, जास्त पाहिजे. गगनी आनंदाना मावे, गगन एवढा आनंद पाहिजे. आला का? आनंद पाहिजे.
त्याकरता आता म्हणाले माताजी, आप्पा कोणाचा तांदूळ घ्यायचं नाही, माझं एकट्याचंच तांदूळ, माझं एकट्याचंच आहे ना, बिलकुल माय तुमचं एकट्याचंच तांदूळ आहे, कोणाला मागायचंच नाही. हां, ते बी दाताना खायचं नाही, पोटाना खायचं. भारीचा तांदूळ. कालच आम्ही खरेदी घेतलो, आजच त्यांची उपस्थिती या ठिकाणी झाली. दाता भवती नवा, फक्त 5 व्यक्ती या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये. मग आमचा जमा केलेले पैसा आप्पा काय करणार आहे, हे प्रश्न पडला. हिसाब घालणारे लय तो, एवढं चांदी काय करणार आहे, एवढं पैसा काय करणार आहे, हे टेन्शन लागले. हे टेन्शन बी तुम्हाला फ्री करून टाकतो, आलं का लक्षात. तर माझा वजनचा तुलाभार तेवढा चांदी जमा होते न होते काही सांगता येत नाही, तरी सुद्धा किती होते तेवढा आम्ही तराजूमध्ये ठेवतो, बाकीचे पैसा ठेवतो. लक्षात आलं का. किती आहे तेवढा चांदी ठेवायचं, जमा झालं तर पोरं ठेवायचं. ठीक आहे, चांदीचे पैसे, आता कळसासाठी दिलेले पैसे आणि हे सगळं टोटल खर्च तर भारत चाललेले आहेत. तरी आमचा एक संकल्प आहे, आमचं संपूर्ण टोटल शरीर झिजवलं कशा करता, या मठासाठी. आलं का लक्षात. देह कष्टवित्ती परोपकारी. तर अजून बी आमचं हे सर्व कष्टाचं फळ, हे तुम्हाला हे फोटो दिसायला बघायचं या बाजूला. हे टोटल पैसा, माझा वजनचा पैसा, तुमचा जमा झालेले बैलेकीचा पैसा, तुमचं बैलेकीचं पैसा पुरं पादुकाला चालले. 7-8 लाख रुपये पादुकाला चालले. आपल्याजवळ 5-6 लाख रुपये तेवढं जमा झाला असेल आम्हाला असं वाटते. काय शिवलिंग आपल्या तमनूरमध्ये फक्त बेसमेंटला आम्हाला, आता वसंतरावला मी बोलत होतो, बेसमेंटला 1 करोड रुपये लागलेले आहेत. फक्त बेसमेंटला, खाली बुनादीला 1 करोड रुपये लागते. आपल्याजवळ जमा होऊ लागले काय 40 लाख किंवा 50 लाख रुपये कितीतरी होईल. पहिलेच मी देऊन टाकलं, जमा व्हायचं अगोदरच 30 लाख रुपये देऊन टाकलं मी तवाच. बाहेरचं तिकडे इकडे माझं दक्षिणा जमा झालेले 30 लाख रुपये जमा झाले होते दक्षिणा. हे तुमचा कार्यक्रम सुरू व्हायचा अगोदरच. आता किती होते देव जाणे. तर हे टोटली बाईलेकी असो, दाता असो, कोणी असो, तुमचा टोटल या सत्संग हाल, मंगल भवन, आपल्या या एरियामध्ये तसला भवन तुम्हाला पाहायला घेऊ शकत नाही. भारीचा गार्डन वगैरे सगळं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर लक्षात आलं का माय, तुम्ही दिलेले पैसे अजून कमी पडलं तर मागणार आहोत ना का. असो, तर या कार्यक्रमाच्या निमित्त आता म्हणत होते माय किती सुंदर बनविला तप्पा, किती छान मंदिर आहे. हां, एकदम सुटसुटीत, तिथून जाऊ वाटत नाही एवढं प्रसन्न. 20 वर्षापूर्वी आले होते म्हणे आपले वसंतरावजी या ठिकाणी. 20 वर्षापूर्वी मला भेटण्यासाठी. एक खापराचं होतं, सगळं खापर काढून टाकलं. आपण तोंड इकडे होतं देवाचा, इकडे झालं. हां, कधी कधी देव तिकडी बी करतो तोंड, आलं. म्हणून पूर्वी दिशाला एकदम व्यवस्थित राहतात म्हणून त्या ठिकाणी आम्ही केलेले आहोत. तर हे सुद्धा आम्ही विसरून गेलो. सगळे हे काया परिवर्तन होत चाललेले आहेत. तर विकासाच्या दृष्टीने, नाहीतर हे सगळं टोटल घेऊन आपण काय करणार आहोत, जमा करून ठेवून करणार काय आहे. त्यासाठी एक व्यक्ती, एक शिवभक्ताला सेवा केलेले पुण्य काही कमी नाही. लक्षात आलं का. एक शिवभक्तांचा सेवा केल्यानंतर
1 करोड यज्ञ केलेले पुण्य त्या व्यक्तीला लागणार आहे. आपण यावर्षी या ठिकाणी यज्ञ करणं गेलो. यज्ञ कोणती आहे माहिती आहे का? शिवभक्तांना तृप्त करणे हे यज्ञ आहे. मला सांगा, एक शिवभक्ताला जेव घातल्यानंतर 1 करोड यज्ञ केलेले पुण्य ज्यावेळी त्यांना लागणार आहे, हजारो संख्याना शिवभक्त या ठिकाणी गुरुमाऊलीचा दर्शनासाठी येत आहेत. कितीतरी शिवभक्तांच्या मुखामध्ये अन्न प्राशन होतो, अन्न त्यांना मिळत राहतो. किती करोड यज्ञ केलेले पुण्य लागणार आहे, विचार करायच्या गोष्टी आहे. एक हवन करण्याकरता जवळजवळ 5,000 रुपये लागते. एक हवन करायला 5,000. 100 हवन करण्याकरता किती? 5 लाख लागते. 100 हवन. आता 1,000 करायचं असलं तर $50 लाख की अनगिनत. 1 करोड यज्ञ म्हणलं तर त्याला गिनतीच करत नाही येत नाही, आम्हाला डोकं चलत नाही. तेवढं पुण्य एक शिवभक्ताच्या मुखामध्ये अन्न पडल्यानंतर तेवढा पुण्य लागते. हजारो संख्याना या ठिकाणी येणारा शिवभक्तांच्या मुखामध्ये ज्यावेळी प्रसादाचं व्यवस्था होत आहे म्हटलं तर हे पुण्याचा गिनती बिलकुल करताच येत नाही. तेवढा भाग्यशाली आमच्या उषा वसंतरावजी बिरादार यांच्या भाग्यामध्ये मिळत आहे. एकमेव गोष्टी ते बोललेत. हे सगळं कार्यकर्ता बसलेले होते. अचानक आम्ही फोन केलो या वेळेला, बिरादर साहेब असं असं आहे, कितीही लागू दे, बिलकुल तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. मला एकमेव सांगितले, आप्पा तुम्ही फिकर करू नका, टेन्शन घेऊ नका, सगळं शिष्याला देऊन टाका टेन्शन, तुम्ही निवांत राहा. आता मला बोलले अजून बी, माठाचा बाहेर पडायचं नाही, ज्याचा गरज असला तुमच्यापर्यंत येईल, तुम्ही कशाला तिथपर्यंत जाते म्हणले ते. पुष्कळ झालं फिरणं, आता फिरून 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 आता एक ठिकाणी बसा. ज्याला गरज असेल येऊन दर्शन घेतील, तुम्हाला काय गरज आहे हा, असं म्हणून आता ते बोलत होते. ते म्हटले माझ्याजवळ यायचं असलं तरी मीच तुमच्या जवळ येतो, तुम्हाला फिरायचं गरज नाही. माईक सुद्धा मला तिकडे जाऊ नको मला. लक्षात आलं का? त्याला बी वाटायला येत असं. तर या प्रसंगी फार लांबून एक माऊली या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. सातारा जिल्हा धारेश्वर, मी त्या ठिकाणी सत्कार मध्ये धारेश्वर मी 1-2 दिवस तिथं होतो. बारामतीहून, बारामतीला मला 2 वर्ष त्या ठिकाणी माझं जे अनुष्ठानाचं काळ होतं त्यावेळे आदी मठाध्यक्ष गेलते का धारेश्वरला जाऊन आले म्हणे. रामाचा अज्ञातवास त्या मठामध्ये झालेले आहेत, ते मिळू शकत नाही. भयानक डोंगर आहे, डोंगरावरती एक मोठा चट्टान आहे, चट्टानच्या खाली ऑटोमॅटिक पाणी वाहत राहते. त्या आता या वेळेला जावं तिथं एअर कंडिशन असल्यासारखं, या उन्हाळ्याच्या वेळेला पाणी टपकत राहते, पुरा धार चालू राहते. तर त्या ठिकाणी तिथून महाराज आपल्या या भव्य कार्यक्रम ऐकून आपल्या भेटीसाठी या ठिकाणी येऊ लागलेत. 5 मिनिटामध्ये या ठिकाणी पोहोचतील. तोपर्यंत आमच्या अंतःकरणानं सेवा करणारे जे उषा वसंतरावजी वकील साहेब या ठिकाणी त्यांच्या आगमन झालेले आहेत. त्यांच्या या ठिकाणी आपण सत्कार करू. आणि
यांच्या वास्तुशांतीच्या दिवशी एक घटना घडली आहे. तुम्हाला आठवण आहे की नाही? की मराठी करतात त्यांच्या घरी सगळं वास्तुपूजा सगळं संपत आला होता. एक दोन माणसं घाबरून आले त्यांच्या घरी, येऊन पाय पडलेत. आपाजी भयानक मोठा घटना घडलेली आहे. काय झालं? काय नाही, आम्ही कळस तडीत होतो. अर्धावट गेलं नाही, कळस खाली पडून 4 तुकडं झाले ते कळस. जेवण तसंच राहिले, कोणी जेवणं गेले, काही करणं गेले, अपशकन कसं काय झाले असं म्हणून चिमकोड म्हणून गाव आहे, तिथं बसवण्णाचं मंदिर होतं, भव्य मंदिर. तर ते अचानक आम्ही तिथं असलेले, कोणाला माहिती झाली, इथं तमलूरचे आप्पा आहेत, त्यांना या ठिकाणी हे गोष्टी विचारतो, निरसन करूत म्हणून माझ्याकडे ते आले होते. आल्यानंतर मला त्या ठिकाणी भेटले. त्याने भेटल्यावर मी बोललो, कसं करायचं आप्पा, कसं करायचं? आत्ताच्या आता एक नवीन कळश घेऊन या, मी येऊन तुमचा कळस चढून टाकणार आहे, असं आम्ही त्यांना बोललो. लक्षात आलं का? जाऊन त्यांना प्रसाद वगैरे घ्या म्हटलं तर ते घ्यायला तर नाही. तेव्हा पंढरपूरला जाऊन एक भव्य कळश घेऊन आले. त्या ठिकाणी एक घटना असा घडला त्या वेळेला. हे जे माझा पादुका असते की नाही, एक पादुका एक व्यक्तीजवळ गेलो होते, धरून घे हातामध्ये, मंदिरमध्ये कसं जाता येते, हातामध्ये धरून घे. ज्या वेळे बसवण्णाजवळ मी पाय ठेवून बसवण्णाचं दर्शन घेण्यासाठी गेलो, माझा पादुका करररर म्हणून 2 भाग झाले. ते ऑटोमॅटिक. माऊली हे पादुका कस काय मोडलेले, तर कर आवाज देवलेले, कस काय असं होलेले. मी म्हटलं जे दोष होता माझा चरणावरती, ते दोष निघून गेलेले. आता काही काळजी करायच्या गरज नाही, आता कळस जल्दी चढणार आहे, काही टेन्शन नाही म्हटलं. तर बाहेर येऊन कधी कळस बसले काही पत्ता लागणे, 2 मिनिटामध्ये त्या ठिकाणी जवळ कळस जाऊन त्या शिखरावरती बसलेले आहेत. नंतर ते आम्ही सांगितलो, बसवण्णा हा जंगम प्रिय आहे, गुरुचा प्रिय आहे. गुरुला सोडून या ठिकाणी तुम्ही कळस चढविल्यानंतर ते काम पूर्ण होणार नाही. म्हणून हे बसवण्णाला हे आवडत नाही. म्हणून आम्हाला या ठिकाणी बोलवून घेतलेले आहे. जे अडीअडचणी होता माझ्या चरणावरती जे गेलेले आहे असं म्हणून म्हटलं. नंतर 3ऱ्या दिवशी अजून मला बोलून घेऊन नवीन पादुका तयार करून अजून एक सुवर्णमुद्रा अंगठी घालून सगळं आयर सजावट करून मला त्या ठिकाणी पाठवून दिले. हे चिमकोड या ठिकाणी ते घटना घडलं. म्हणून तुमची आठवण जास्त राहते. बसवण्णाचं आठवण म्हणजे वसंतरावचं आठवण आहे. तिथूनच त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. त्यासाठी जोरदार त्यांना टाळी वाजवा. अविस्मरणीय आहे, फार निष्ठावान आहेत. आता आमचा एकलारला मोठा अनुष्ठान झालं होतं, तुम्हाला माहिती आहे. कारण समोर आहे म्हणून मला सांगण्याचा मला आनंद वाटते. लेकरू समोर असलं तर आपण खेळतो. लेकरू तिथं गावामध्ये इथं खेळू मला तर कसं खेळेल. आमचे लेकरू इथं समोर आले म्हणून आम्ही खेळतो त्याला. तर ह्याला एकलारला माझं भव्य अनुष्ठान होतं. लाखो पब्लिक आले त्या वेळेला. ते घाबरले ते लोक. कसं होईल अन्नदान, कसं होईल, एवढा लोकांचा सेवा कसं करेल. साहेब म्हणाले त्या ठिकाणी, तुम्हाला किती जमा करू वाटते तेवढा जमा करा, किती कमी पडलं तर टोटल खर्च माझा एकट्याचा राहील म्हणून म्हटलं. एवढं हिंमत देणं काही कमी गोष्टी नाही. सांगायचं तात्पर्य, या प्रकारे अनेक ठिकाणी त्यांच्या आम्हाला सेवा घडलेली आहे. भरपूर 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 गुरुमाऊलीची कृपा त्यांच्यावरही आहे. असाच सेवा करण्याच्या भरपूर शक्ती, गुरुमाऊलीचा आशीर्वाद या उषा वसंतराव बिरादार यांच्या जीवनामध्ये निरंतर लाभावं. त्यांच्या या ठिकाणी सत्कार या ठिकाणी करायचा आहे. वसंतरावजी मला सांगत आहे, सांगू नका, आकड्या पिकड्या काय सांगू नका म्हटले.
तरी सुद्धा मी सांगतो त्यांचा आकडा, 1,47,000 काहीतरी चिल्लर त्या ठिकाणी आम्हाला ते लागलेले आहे खर्च. टोटल तांदूळाचा बिल त्या ठिकाणी आम्हाला अर्पण केलेले आहे. त्यांच्यासाठी जोरदार थोडा. हर महाराज हर 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 बसू इथंच बसू आहे मी बसतो. बसा तुम्ही बस. तिथं बसतो. ओम नमः शिवाय 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 ओम सांबजय नमः पार्वती पदे शिव हर हर. पंचाचार्य महाराज के संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज के सद्गुरु महाराज शिव शिव पंचाचार्य महाराज की जय. श्री शिव परमात्मा स्वरूप जगदाद्य जगद्गुरु मूल पंचाचार्य मन्मथादि संत बसवादि प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन आदिराज बाबा शिवाचार्यपर्यंतच्या गुरुपरंपरेला अनंत प्रणाम करून आपण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली
गेले किती दिवस? किती दिवस? 4 तारखेपर्यंत चालणाऱ्या या पवित्र सोहळ्याचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य आप्पा, ज्यांच्या आगमनाने आपल्या या कार्यक्रमाचा कळस आणि गुरुवर्यांचा तुलाभार होणार आहे, असे जगद्गुरुद्वय आजपर्यंत वेगवेगळ्या कीर्तनकार, प्रवचनकार यांचं मार्गदर्शन आणि आपल्या भक्तांसाठी देह कष्टविती परोपकारे असं ज्यांचं जीवन आहे, ज्यांनी इथून शिखर शिंगणापूर पर्यंत पदयात्रा नेली, तुम्हा सर्व सद्भक्तांना वेगवेगळ्या माध्यमातून धर्मपरायण धर्मरत केलं, ज्यांनी तुमच्या जीवनामधील ऐहिक, सांसारिक, शारीरिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला, तुमची सर्वांची संकट दुःख स्वतःवर घेऊन हा पवित्र सोहळा आयोजित केलेला आहे, अशा गुरुवर्यांच्या आज्ञेने मी 2 शब्द बोलणार आहे. न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं शिवशासनत शिवशासनत शिवशासनतः. शिव परमात्म्याच्या या पवित्र शासनामध्ये गुरुपेक्षा काहीही श्रेष्ठ नाही. ब्रह्मा विष्णू रुद्रः येते गर्भगता यस्य तस्मै श्री गुरवे नमः असं म्हटलेलं आहे. चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीत निरंजनम नाद बिंदू कलातीतन तस्मै श्री गुरवे नमः. आणि सर्वात महत्वाचं, अखंड मंडलाकारम व्याप्तमेन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः. अशा गुरुमाऊलींच्या आज्ञेनुसार आपण सर्वजण या पवित्र क्षेत्रामध्ये जो त्यांच्या आज्ञेने, खरं तर मला कार्यक्रमाची कुठलीच रूपरेषा माहिती नाही, फक्त महाराजांच्या प्रकृतीची चौकशी करावी या हेतूने आम्ही बोललो होतो. महाराजांची आज्ञा झाली की आपण या ठिकाणी सद्भक्तांना उपदेश करावा. भक्तांसाठी एकच उपदेश आहे, आपण ज्या लिंगाची पूजा करता, एक मूर्तिस्त्रयो भाग हा गुरु लिंगंतु जंगमः. आपल्या गळ्यामध्ये असलेलं इष्टलिंग म्हणजे प्रत्यक्ष शिव परमात्मा आहे, जो आकाशे तारकालिंगम पाताले हाटकेश्वरम मृत्युलोके महाकालम नित्य त्रिलिंग दर्शनम वा नित्य त्रिलिंग पुरुष त्रिलिंग पूजनम. या तिन्ही लिंगाचं पूजन देव, दानव आणि मानव सर्वजण करतात. त्याचं प्रतीक असलेला एक एव शिव साक्षात सर्वानुग्रहकारक गुरु जंगम लिंग आत्मा वर्तते भुक्ती मुक्तिदहा. ऐहिक आनंद देण्याचा आणि पारलौकिक स्थलापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग ज्यांच्या आचरणाने, ज्यांच्या वचनाने, ज्यांच्या आज्ञेने आपल्याला साकार करता येतो ती गुरुमाऊली आहे. आणि त्या गुरूंच्या आज्ञेत राहणं, गुरु आज्ञा प्रमाण मानणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुमच्या आयुष्यात कधीच काहीही कमी पडणार नाही. गुरूंनी दाखवून दिलेला मार्ग, त्यांनी सांगितलेला भक्ती मार्ग आणि त्यांनी सांगितलेला आचार मार्ग, आचार मार्गाचे ठाई राव रंग सारिखाची पाही मार्ग चुकता अग्रेसरही येई नीच पदाशी असं म्हटलेलं आहे. किती श्रेष्ठ व्यक्ती असेल आणि त्यांचं आचरण चुकलं तर मात्र ते एकदम तळाला जाऊन पोहोचतात. तेव्हा आपणाला तळात नाही तर अंतराळात जाता आलं पाहिजे आणि ते अधांतरी ठेवण्याचं कार्य ज्यांच्यामुळे प्राप्त होतं ते म्हणजे गुरु आहेत. त्या सद्गुरूंना, श्री गुरूंना
अनन्य शरण जाणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. गुरूंच्या आज्ञेमध्ये राहायला पाहिजे. गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलेलं आहे. गुरुबद्दल बोलत असताना, देवाबद्दल बोलत असताना आणि जीवाबद्दल बोलत असताना मन्मथ माऊलींनी परमरहस्यामध्ये, बसवादी शरणांनी वचनामध्ये, मन्मथादी संतांनी अभंगामध्ये आपणाला खूप खूप अशा प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे. पण मन्मथ माऊली आपणा सर्वांना एकच गोष्ट सांगते, शिव शिव म्हणता वाचे, काय गेले तुझी वाचे, असं म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त देवाचं नाव घ्या. शिव इत्यक्षरद्वयम, या जगतामध्ये सर्व प्रकारचं सुख प्राप्त करून देणारा जर काय असेल तर ते शिव ही 2 अक्षर आहेत. भौतिक सुखासाठी शिव ही 2 अक्षर आहेत आणि आध्यात्मिक सुखासाठी गुरु ही 2 अक्षर आहेत. गु शब्द स्वांधकार, रु शब्द तन्निरोधक. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्याकरता ज्ञानरूपी अंजन म्हणजे काजळ घालणारे हे गुरुवरी आहेत. त्यांनी आपणाला ज्ञान दिलं आणि आपणाला समजलं, तुझं पाहता मागुले पाप ताप दैन्य गेले. 3 गोष्टी आपल्यामधल्या गेल्या. पाप काय आहे? परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा देणं हे पाप आहे. आणि गुरूंच्या सान्निध्यात आलो त्या दिवशी समजलं की दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही, दुसऱ्याला पीडा द्यायची नाही. नाही नाही, दुसरे कुणी नाहीच, अवघा आपणच जाणावा ही अवस्था गुरूला पाहिल्यावर झाल्यामुळे हे सगळे माझेच आहेत. मी मला कसा त्रास देईन? मीच माझा हात तोडणार नाही. दाताखाली जीभ गेली, सांगा 32 कोणी पाडिली? कोणी पाडले का? नाही. आपुल्या डोळा हात गेला, सांगा कोणी हात तोडीला. अशा प्रकारे हे आपलंच आहे असा भाव जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला काहीही न पाहता, जाती कुळ गोत्र काहीही न पाहता आपण सर्वजण गुरुबंधू आहोत. आपण सर्वजण एकाच नात्याचे आहोत. आपण सर्वजण एकाच गोत्राचे आहोत. आपण सर्वजण एकाच सूत्राचे आहोत. ही भावना निर्माण झाली. तुझं पाहता मागुले पाप गेले. आता तापाचा विचार करत असताना त्रिविध सांगितलेले आहेत. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. आधिदैविक तापाचा परिहार करण्यासाठी गुरु, लिंग आणि जंगम यांची पूजा ती तर गुरु महाराजांनी आम्हाला शिकवली. शरीरावरून लिंग बाजूला करायचं, शरीरावरून लिंग बाजूला करायचं, पूजा करायची. लिंग बाजूला करायचं, जप करायचा. ठीक आहे. तेव्हा पूजा, जप आणि ध्यान या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि ते करण्याकरता दान हे सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. तुम्ही दान दिलं म्हणून एवढं सगळं तयार झालेलं आहे. मंदिर झालं, मठ झाला, मंडप झाला, भोजनालय झालं, रोज मिष्टान्न, हे सगळं दानामुळे होत आहे. परंतु या भौतिक दानाबरोबरच आध्यात्मिक दान सुद्धा आहे. काया, वाचा आणि मन हे सुद्धा अर्पण केलं पाहिजे. नाहीतर दान दिलं, मी दिलेली नोट कुठे दिसते का? महाराज मी बांधलेली खोली कुठे आहे दाखवा. अरे कशाला करायचं आहे? मी बांधलेलं आणि माझं मनात सुद्धा येता कामा नये. मन समर्पण झालं पाहिजे. महाराजांना मी आमच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला खूप आनंद झाला आणि एक सोन्याची अंगठी दिली होती. महाराज आम्ही दिलेली अंगठी कुठं आहे हो? नाही, महाराजांनी ती अंगठी घालतच नाहीत. त्या अंगठीच्या बदलामध्ये त्यांनी एक सुंदर चौकट निर्माण केलेली आहे, एक सुंदर खिडकी बांधलेली आहे. कारण गुरुला त्या खोलीची किंवा त्या अंगठीची ओढ नाही आहे, त्यांना सुरक्षेची ओढ आहे. त्यांनी ती अंगठी सोनाराकडे देतात किंवा ज्या शिल्पकाराला, ज्या सुतार लोहार कोण असेल त्याला ती अंगठी घालतात. अंगठीच्या दुप्पट काम करून घेतात, म्हणजे त्यालाही त्याचं पुण्य मिळालं पाहिजे आणि ज्यांनी अंगठी दिली त्यालाही त्याचं पुण्य मिळालं पाहिजे. ही योजना गुरु करत असतात. म्हणून तुझं पाहता मागुले पाप ताप दैन्य गेले. दानात दैन्यम विनश्यती. दान केल्यामुळे
दैन्य नाश होत असतं. आपण सर्वत्र करता, कपिलधारला तुम्ही केलेलं आहे, शिखर शिंगणापूरला करत असता, अजूनही तुम्हाला करण्याची संधी आहे. आपण सर्वत्र आपली म्हणून जिथे जिथे क्षेत्र आहे बघा तुम्ही, गजानन महाराज शेगावकर कुठं जाईल तिथं बघायला मिळते की नाही? त्यांच्या शिष्याच्या कितीतरी पटीने लिंगायत लोक आहेत की नाही? आहेत की नाही? सांगा आमच्या लिंगायतांचं 12 ज्योतिर्लिंगात एखादा आहे का छोटीशी खोली तरी? नाही आहे. कारण आपणाला त्याबद्दलचा भाव कुणी शिकवत नाही किंवा आपल्या मनातून येत नाहीये. आपण खरं तर प्रत्येक पंढरपुरात सुद्धा आमची एखादी कुठेतरी आश्रमशाळा धर्मशाळा असली पाहिजे, प्रत्येक ठिकाणी असली पाहिजे, शिखर शिंगणापूरला असली पाहिजे, जिथे जिथे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग तिथं असली पाहिजे, गणपतीपुळ्याला असली पाहिजे, बालाजीला असली पाहिजे, तिरुपतीच्या बालाजीला असले पाहिजे, केतकावळ्याच्या बालाजीला असले पाहिजे. जिथं जिथं भक्त जातात त्या ठिकाणचं भक्त निवास हे वीरशैवांचं असलं पाहिजे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र श्रेष्ठ का होता? महाराष्ट्र श्रेष्ठ का होता तर महाराष्ट्राचे 4 वेळ मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर प्रत्येक तीर्थक्षेत्रा ठिकाणी महाराष्ट्र यात्रा भवन किंवा महाराष्ट्र भक्त भवन बांधायचा संकल्प केला होता. तुम्ही आताही जरी केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ तिकडे गेलात तरी महाराष्ट्र मंडळ असं बोर्ड शेड लावलेला असेल, पत्र्याचं शेड असेल, एक छोटीशी मुतारी वगैरे बांधलेली असेल, त्याच्यावर महाराष्ट्र मंडळ अशी जुनी नावं बघायला मिळतात. पण त्यांच्या नंतर मात्र ते झालं नाही, म्हणून महाराष्ट्राची उत्तरती कळा झाली. दानात दैन्यम विनश्यती, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपलेही बघा, आपले सुद्धा लोक असेच होते. आपल्या धर्माचे लोक सुद्धा असा दानधर्म करत होते. अनेक ठिकाणच्या जुन्या इमारती, अनेक ठिकाणचे जुने मठ पाहिले तर आपल्या लक्षात येतं की हे आमच्या लिंगायत माणसांनी बांधलेलं आहे. पंढरपूरमध्ये सुद्धा बघायला मिळतं, पंढरपूरला सुद्धा आपल्या लिंगायतांचे मठ होते, आजही आहेत. कुणीतरी विकले वगैरे, तो भाग वेगळा. परंतु प्रत्येक ठिकाणी जुन्या काळामध्ये हे होतं. नाव असेल एखाद्या महाराजांचं, मानूरकर महाराजांचं नाशिकमध्ये, साखरखर्डे महाराजांचं त्र्यंबकेश्वरमध्ये मठ होते. हे महाराजांनी काय तिथे जाऊन नोकरी करत होते, पगारातले पैसे दिले असं नाही, भक्तांनीच तिथे दिले होते. नाव आपल्या गुरुचं आपण दिलं की गुरुच्या नावामुळे मी दान करू शकतो, माझं नाव दिलं तर माझ्यामध्ये अहंकार निर्माण होतो, ही भावना आपल्या समाजाची होती. म्हणून तुझं पाहता माऊले पाप ताप दैन्य गेले. आपला सर्व परिहार करण्याची ताकद ही गुरूंसमोर देणाऱ्या दानामध्ये असले. आणि त्या दानाचा आता पुन्हा एकदा आपण पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक महत्वाच्या तीर्थाच्या ठिकाणी 100-200 माणसं राहू शकतील असं छोटंसं पत्र्याचं शेड असे नका, पण ते आपण बांधलं गेलं पाहिजे. आणि भक्त निवासाच्या निमित्ताने त्या ठिकाणी पाणी, लाडू नसेल तर शेंगदाणे नसेल चिरमुरे का असेना प्रसादाच्या रूपाने दिलं पाहिजे. वीरशैवांना तीर्थ आणि प्रसादी असं म्हणतात. वीरशैवांकडे तीर्थाशिवाय पर्याय नाही. मेलं तरी तीर्थ, जन्माला आलं तरी तीर्थ, आणि लग्नात सुद्धा तीर्थ. गुरुला बोलवल्याशिवाय आपलं लग्न होत नाही. गुरुला बोलवल्याशिवाय जन्माचा विधी नाही, लिंग गुरुकडूनच घेतो. आणि अंत्येष्टीला सुद्धा उपगुरु जन्माकडूनच हा विधी होतो. अशा प्रकारे गुरु, लिंग, जंगम या तिघांना सोडून वीरशैवांचं कोणतंच कार्य नाही. तसंच तीर्थ, प्रसाद आणि निवास या 3 गोष्टी वीरशैवांचं पूर्वीचं महत्त्वाचं लक्षण होतं. आज ते आपल्याकडून कमी झालेलं आहे. ते पुन्हा सुरू व्हावं अशा प्रकारचा विचार या निमित्ताने आपल्या नजरेसमोर ठेवतो. लिंग धारण या मराठवाडा विभागातले लोक खूप छान आहेत, पण कोकणामध्ये, आमच्या विभागामध्ये, विशेष करून पंढरपूरच्या पठ्ठ्यामध्ये जे लोक आहेत ना, ते लिंगपूजा करणार पण घरात लिंग ठेवणार, खुंटीला लिंग ठेवणार, आणि पुन्हा कार्यक्रम असेल तर घेणार. लिंग कधी असणार? कुणाच्या तरी मेलय ना, तिथं जायचं आहे आपणाला, चला तीर्थाला पाहिजे म्हणून लिंग घालून जायचं. असे काही मंडळी आपणाला बघायला मिळतात. लग्नाचं कार्य त्यावेळी लिंग घालून जायचं.
पुन्हा काहीतरी महत्वाचा कार्यक्रम असेल तेव्हा लिंग घालून जायचं, पदयात्रेला यायचंय तेव्हा लिंग घालून जायचं आणि पुन्हा काढून ठेवायचं. नाव काहीतरी, शाळेला जातो, कॉलेजला जातो, व्यापाराला जातो, शेतात जातो, इकडे जातो, तिकडे जातो, अशा पद्धतीने. लक्षात ठेवा सज्जन हो, लिंग कधीही काढायचं नाही. महिलांसाठी 4 दिवस असू देत, तेही आपण वाईट मानायचे नाहीत. त्यावेळेला सुद्धा नखशिकांत स्नान करून लिंग पूजा करायची. लिंग आपल्या जवळ असलं पाहिजे. कुठल्याही जातीचा मनुष्य तुम्हाला स्पर्श करू दे. कोकणातले मंडळी कोळी माळी आहे, ते मासे खाणारे, अमुक करणारे, त्यांच्याबरोबर फिरावं लागतं, त्यांच्याकडे काम करावं लागतं. मग त्यांना शिवल्यावर कसं होणार म्हणून लिंग काढून ठेवताना दिसतात. मधले पंढरपूर पट्टेवाले ते आहेत, नाही नाही मी आता माळ घातलेले आहे, मग सकाळी पूजा करतो लिंगाची आणि माळ असतेच की गळ्यात. अशा पद्धतीने तुळशीच्या माळेला महत्त्व देत लिंग बाजूला काढून ठेवलेलं आहे. म्हणून तर मनमत स्वामींचा एक अभंग त्या बाबतीत आहे, मी तो काही बोलत नाही आहे. तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपला आचार महत्वाचा आहे. जगामध्ये एकमेव वीरशैव धर्म आहे की ज्या धर्मामध्ये तुम्ही जन्माला यायच्या अगोदर आईच्या पोटात लिंग प्राप्त होतं, ते जमिनीच्या पोटात गेलं तरी काढून ठेवलं जात नाही. ही पवित्र परंपरा आहे, हा पवित्र विचार आहे. त्यामध्ये जन्म, मरण, ऋतुदोष, जाती दोष किंवा उच्छिष्ट दोष कधीच मानलेला नाही. आणि म्हणून आपण या पंचसूतक विरहित शुद्ध पद्धतीने जगलं पाहिजे. आपल्यामध्ये संतांचं मार्गदर्शन आहे, आपल्यामध्ये शरणांचं मार्गदर्शन आहे, आपल्यामध्ये शिवाचार्यांचं मार्गदर्शन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेल्या जगद्गुरूंच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर आपलं अस्तित्व आहे हे सिद्ध झालेलं आहे. आता आपण जगाच्या बाहेर वेगवेगळ्या विभागात गेल्यानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं ह्यांचे गुरु कोण, ते ऋषीमुनीचं नाव घेतलं जातं. आणि त्या ऋषीमुनीचे गुरु कोण, मग ते शिवाचार्य किंवा त्या शाखेचे जगद्गुरु हे आपणाला माहिती होतं. या सगळ्याचा अर्थ असा आहे की जगामधल्या सगळ्यांना जगद्गुरूंचा किंवा शिवाचार्यांचा अनुग्रह झाला. हिंदू साम्राज्यातल्या लोकांना शंकराचार्यांनी मार्गदर्शन केलं, राम भक्ती करणाऱ्यांना रामानुजाने, मध्वाचार्यांनी किंवा गिरीपुरी भारती वगैरे यांनी शिवभक्ती, नाथ संप्रदायाने शिवभक्ती, दत्तभक्ती आणि वेगवेगळे 68 अशा प्रकारचे वेगळे वेगळे संप्रदाय त्यांनी विष्णू भक्ती सिद्ध केली. शेवटी हरिहर एक आहे, लक्षात ठेवा. शैव असू देत, शाक्त असू देत, सौर असू देत, गणपत्य असू देत की वैष्णव असू देत, कोणीतरी लावतोय, भस्म लावतोय, अबीर लावतोय, भंडारा लावतोय, गुलाल लावतोय, हळदी कुंकू लावतोय, सिंदूर लावतोय. जो लावतोय तो आपला भावला पाहिजे, आपला आहे असं वाटलं पाहिजे. त्याच वेळेला आपण सर्वजण संघटित शक्ती करू शकतो. कलव शक्ती संघा हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून लावणारा आणि घालणारा, मग माळ घालत असेल, जानवं घालत असेल, लिंग घालत असेल, तो माझा आहे हा भाव आपल्या सर्वांच्या नजरेसमोर असला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने राहिलं पाहिजे. भिन्नतेत या अभिन्न आज गाऊ आरती, लक्ष हस्त लक्षपाद हृदय एक भारती. आपण सगळे भारतीय आहोत हा भाव आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की जो देव आणि देश या दोन्हीवर पूर्ण विश्वास ठेवतो त्यालाच यश येतं. तुम्ही देव आणि देश विसरला तर किती प्रयत्न करा, यश प्राप्त होणार नाही. म्हणून देशासाठी, देशाची कोणती गोष्ट आपल्याला आवश्यक आहे तिकडे पाहिलं पाहिजे. बहुतेक लोक आता करू लागलो आपण, पण तरी सुद्धा माझ्या घरात, माझ्या दारात किंवा माझ्या घरावरती तिरंगा झेंडा फडकवला अशी किती माणसं आहेत. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा 1 मे या वेळेला आपण हे तिरंगा झेंडा फडकवताना दिसतो. ग्रामपंचायत, शाळा, कुठल्या तरी बँक, कुठल्या तरी आमचा आणि त्याचा काही संबंध नाही, अशा पद्धतीने आपण वावरतो. लक्षात ठेवा आपण राष्ट्रसंतांचे अनुग्रही आहेत, आपण राष्ट्रसंतांचे भक्त आहोत. आणि राष्ट्रसंतांनी राष्ट्राचा विचार सांगितला. मनमत स्वामीने भला किया, भगवा झंडा चढा दिया. आणि मग शिवलिंग स्वामीने भला किया, स्वातंत्र्य सैनिक झाले आणि त्याने सुद्धा आस येतो हिमाचल राष्ट्रभक्ती सिद्ध केली. म्हणून आपण तिरंगा सुद्धा सर्वत्र फडकवत ठेवला पाहिजे. या 3 तिथीला जसं आपण गुढीपाडव्याला गुढी उभी करतो की नाही,
गुढी जशी उभी करतो तसं या 3 तिथीला सुद्धा आपल्याकडे तिरंगा घरामध्ये फडकवला पाहिजे. हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. आता काल परवा मत देऊन आलात, कुणाला दिलं तो भाग वेगळा, पण मत देऊन आलात की नाही ते सुद्धा आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर आपण आपल्या घरासाठी आवश्यक असलेली शेतीवाडी करतो, आपणाला हवंय ते धन धान्य पिकवतो, तसं देशासाठी पण काहीतरी पिकवलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला पडक्या जागा असतील, ग्रामपंचायतीची जागा असेल, नगरपालिकेची जागा असेल, रस्त्याच्या कडेची जागा असेल, तिथं झाडं लावली पाहिजेत. आता आपणाला माहित आहे तापमान वाढलं एवढंच आपण म्हणतोय, पण ते थंड करण्यासाठी ज्या वृक्षांची आवश्यकता आहे ते वड, पिंपळ, जांभूळ ही झाडं आपण लावत नाही. आंबा, पळस, पिंपळ ही झाडं अत्यंत महत्त्वाची आहेत. पंचपल्लव म्हणून आपल्याला सांगितले. हे पवित्र वृक्ष ऑक्सिजन देतात, थंडी देतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वातावरणाची शीतलता त्यांच्यामुळे राहते. याही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आपणा सर्वांना माहीत आहे आपण सकाळी तीर्थ घेतो. तीर्थ घेतल्याशिवाय आपला कोणताही विधी पूर्ण होत नाही आहे. पाश्चात्य देशात अत्यंत थंडी असते म्हणून ते बेड टी घेतात, झोपलेल्या जागेवरच चहा पित असतात. त्यांचा देव वगैरे काही नाही, गळ्यात क्रॉस बांधलेला आहे आणि स्वर्गातल्या बापाचा विचार करतात. त्यांच्या स्वर्गातला बाप म्हणजेच आमचा शिव परमात्मा आहे. वागर्था संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये जगद पितरो वंदे पार्वती परमेश्वर. शिव हाच संपूर्ण जगाचा पिता आहे आणि पार्वती हीच सर्व जगाची माता आहे. तिची नावं वेगवेगळी असतील पण शिव आणि पार्वतीमुळे शिवापासून शक्ती झाली, ब्रह्मा विष्णू बाळे व्याली असं महात्म्य सांगितलेलं आहे. अशा या शिवशक्तीची अनन्य पूजा करणारे तुम्ही आम्ही लोक आहोत. ते इष्टलिंगामध्ये आहे. लिंगामध्ये जगत सर्व लिंग पाहत असताना गोल भाग आहे, त्यातल्या मधल्या भागामध्ये शिव आणि शक्ती आहे. जलहरीची बाजू आहे, त्या बाजूला ब्रह्मा विष्णू रुद्र ऋषी मुनी राहत असतात. दक्षिणेच्या बाजूला दक्षिणामूर्ती खंडोबा ज्योतिबा नाईकबा सिद्धोबा हे देव राहत असतात. पूर्वेच्या बाजूला वीर नंदी भृंगी वृषभ स्कंद गरुड हनुमंत हे राहत असतात आणि पश्चिमेच्या बाजूला नवदुर्गा पंचमाता त्रिदेवता जलमातृका स्थलमातृका घृतमातृका षोडश मातृका चतुष्षष्ट योगिनी या सगळ्या पश्चिमेच्या बाजूला राहत आहेत. ह्या सगळ्या लिंगामध्ये आहेत. म्हणूनच 10व्या पूजा करत असताना शैव असले तरीही पिंडीची पूजा करतात, वैष्णव असले तरीही पिंडीची पूजा करतात, शाक्त असले तरी पिंडीची पूजा करतात, गणपती असले तरी पिंडीची पूजा करतात. कोणाचंही कुठलंही कुलदैवत असू दे, सर्वांसाठी मात्र पिंडपूजनच प्रमाण सांगितलेलं आहे. अशा प्रकारे जगात शिवपूजा ही अनादी काळापासून चालत आलेली आहे. शिवशतत्वम शिवेव वेत्ती, शिवालाच माहीत आहे जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी. या भावनेने जगण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. तशी शक्ती भक्ती दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरू धारेश्वर आणि गुरुमाऊलींनी द्यावी अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि हे वाक्पुष्प श्री गुरुचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. Oh,